वेलकम बॅक टू द शो. तुमचं ड्रीम होम एकदम मस्त चकाचक. साम टीव्ही घेऊन आलेला एक सुंदर शो ड्रीम होम. 16 ऑक्टोबर पासून हा कार्यक्रम तुम्ही पाहू शकता फक्त साम टीव्हीवर. हा कार्यक्रम तुमच्या स्वप्नपूर्तीची दिशा असेल. या कार्यक्रमामध्ये जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला पाठवायचं आहे फक्त एक SMS. SMS मध्ये टाईप करा ENQ आणि त्यानंतर स्पेस, तुमचं नाव, पत्ता, फोन नंबर, घर कुठे हवंय ते ठिकाण आणि आपलं बजेट ही माहिती आम्हाला SMS द्वारे कळवा 9881798817 या नंबरवरती. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी काय कराल? आपण आपली माहिती तसंच घरासंबंधी अपेक्षा, बजेट आम्हाला कळवा dreamhome@samtv.com या ईमेल ID वर. तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत आमचे तज्ञ. आणि आज आपण वास्तू या विषयावरती प्रश्न जाणून घेणार आहोत, त्यांची उत्तरं जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत ज्येष्ठ वास्तुशास्त्रज्ञ दीपक टेंबे. आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊयात वास्तूबद्दल. सर, आपलं स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. सर, वास्तुशास्त्र म्हटलं की अनेक प्रश्न उभे राहतात आणि काही वेळेला भीती सुद्धा वाटते की नक्की काय, म्हणजे कितपत खरं आहे खोटं आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे एकंदरीत वास्तुशास्त्राबद्दल सामान्यांसाठी काय माहिती द्याल? मुळात वास्तू एकटाच पूर्ण होत नाहीत. तुमचे आयुष्यात केलेले प्रयत्न, कर्मसिद्धांत सगळ्यांनाच माहिती आहेत. त्याचप्रमाणे तुमचे ग्रहांची पोझिशन, तुमचं ह्या जन्मीचं पुण्य, तुमचं गेल्या जन्मीची पुण्य आहे, या सगळ्यांनी मिळून आपलं जीवन घडत असतं. त्यामुळे वास्तू हे काही पूर्ण कन्क्लुझिव्ह हे नाही आहे. त्यामुळे आणि वास्तूमध्ये देखील तुम्हाला भरपूर स्कोप असतो की इम्प्रूव्हमेंट्स करता येतात. त्याने तुमचं जीवन जास्त संपन्न आणि सुखी होऊ शकतं. नक्कीच. आपल्याला पहिला प्रश्न आलेला आहे. आपल्याला प्रश्न विचारतायत वैशाली रोकडे. नमस्कार वैशाली, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर, मी वैशाली रोकडे बोलतेय पुण्यावरून. मी असं ऐकलंय की घराच्या उत्तर दिशेवर स्त्रियांचं आरोग्य अवलंबून असतं, तर ते कितपत खरं आहे? फार सुंदर प्रश्न विचारलात. उत्तर दिशा ही स्त्रियांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. स्त्रियांचं आरोग्य बहुअंशी ह्या दिशेवरती अवलंबून असतं. ज्या घरामध्ये उत्तर दिशा बंद असते किंवा उत्तर दिशेमध्ये काही टॉयलेट असणं किंवा किचन असणं, ओटा असणं, हा थोडाफार निगेटिव्ह ठरू शकतो. परंतु उत्तर दिशा आपण इम्प्रूव्ह करू शकतो. उत्तर दिशेला मुळात जलतत्व आहे, पण जलतत्व म्हणजे भांड्यावर पाणी नाही आहे. जलतत्व सुधारण्यासाठी आपण काचा, स्फटिक, चांदी, मोती अशा अनेक गोष्टी वापरू शकतो. तिथे कारंज ठेवू शकतो आणि अशाने आपण उत्तर दिशा आपली खूप सुधारू शकतो. परंतु आपला प्रश्न खूप सुंदर आहे. स्त्रियांच्या दृष्टीने तर फारच महत्त्वाचं आहे आणि योगशास्त्रामध्ये ह्याच्यात त्यांनी उत्तर दिशेला बसून प्राणायाम सांगितलेला आहे किंवा दीर्घश्वसन करणं. त्यांनी खूपसे प्रॉब्लेम, जरी तुमची उत्तर दिशा तुम्हाला बदलता येत नसली, सुधारता येत नसली, तरी उत्तर दिशेला प्राणायाम केल्याने स्त्रियांना खूप फायदा होतो. नक्कीच. मला आशा आहे वैशाली, तुमच्या प्रश्नाचं तुम्हाला अत्यंत समाधानकारक उत्तर मिळालं असेल. आणखीन एक पुढचा प्रश्न आपल्याला विचारतायत जितेंद्र पाठारे. नमस्कार जितेंद्र, बोला. नमस्कार सर, मी जितेंद्र पाठारे बोलतोय मुंबईहून. घराचं प्रवेशद्वार हे नेमकं कुठल्या दिशेला असावं याबाबत तुम्ही काही सांगू शकाल का? इथे हा एक फार मोठा गुंतागुंतीचा प्रश्न होऊन बसलेला आहे. कारण खूपसे लोक असं समजतात की पूर्वेकडनं किंवा उत्तरेकडनं प्रवेश असणं चांगला, परंतु वास्तुशास्त्राप्रमाणे चारही दिशातनं प्रवेश योग्य आहेत. फक्त प्रत्येक दिशेला 3-3 किंवा 4-4 स्पॉट्स आहेत. तिथे जर आपलं प्रवेशद्वार असलं तर प्रवेशद्वाराचा कुठलाही प्रॉब्लेम राहत नाही. नक्कीच. आणखीन एक प्रश्न घेऊयात. पुढचा प्रश्न आहे सुमन देशपांडे यांचा. नमस्कार सुमनताई, बोला. नमस्कार, मी सुमन देशपांडे बोलतेय डोंबिवलीहून. घरात स्वयंपाकघर नेमकं कोणत्या दिशेला असावं? मूळ पंचमहाभूतांपैकी अग्नी ह्याचं स्थान हे घरातल्या आग्नेयेला असतं आणि त्यामुळे स्वयंपाकघर हे आग्नेयेला असणं चांगलं असतं. आणि स्वयंपाक करताना ओटा असा बांधावा की स्वयंपाक करताना घरातल्या स्त्रीचं जे तोंड आहे ते पूर्वेकडे जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे आग्नेय दिशेला सूर्यप्रकाश जास्त वेळ रेंगाळल्यामुळे आपण जे अन्न बनवतो, अन्न बनवण्यापासून जेवणामध्ये थोडाफार वेळ जातो, परंतु त्या सूर्यकिरणांमुळे म्हणा किंवा त्या एनर्जीमुळे म्हणा ते अन्न जास्त काळ शुद्ध राहू शकतं किंवा तिथे ठेवलेल्या अन्नामध्ये जंतूंची बाधा फारशी होत नाही. असे पूर्वेकडे ओटा असल्याचे किंवा आग्नेयेला किचन असल्याचं फायदे असतात.
नक्कीच. आणखीन एक प्रश्न आपल्याला आलेला आहे. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो सर, मी विनीत राऊत बोलतोय ठाण्यावरून. लक्ष्मी घरी येण्यासाठी काय करावं? सर्वांनाच पडणारा प्रश्न आहे हा. प्रश्न फार महत्त्वाचा आहे. ज्या घराची उत्तर दिशा खूप चांगली असते, उत्तर दिशा चांगली असणं म्हणजे काय, एक गोल्डन रेशो आहे की उत्तरेला 4 खिडक्या, पूर्वेला 3 खिडक्या, पश्चिमेला 2 खिडक्या आणि दक्षिणेला 1च खिडकी. कारण उत्तरेकडनं जी जैविक शक्ती येते ती धनप्राप्तीसाठी फार चांगली असते. त्यामुळे उत्तर दिशा ही चांगली असणं, मोकळी असणं, तिथे काचा, क्रिस्टल्स, झुमरं किंवा मोती, चांदी ह्या गोष्टींमुळे ती आणखीन सुधारते. तर हे करून तुम्ही तुमचा धनार्जनाचा मार्ग सुकर करू शकता. नक्कीच. मला खात्री आहे की त्यांच्या प्रश्नाचं त्यांना अगदी उत्तम उत्तर मिळालेलं आहे आणि त्याचे उपाय सुद्धा ते लगेचच करतील. सर, आज तुम्ही इथे स्टुडिओत आलात आणि विविध प्रश्नांची अत्यंत समाधानकारक उत्तरं दिलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार. घर खरेदी केल्यानंतर ते सजवायचं कसं यासाठी आपल्याला काही टिप्स हव्या असतात. त्यासाठी आम्ही एक भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. आपण आपल्या आवडत्या सेलिब्रिटीच्या घरात डोकावून त्यातूनच काही टिप्स घेऊयात, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. माझं छोटंसं कम्फर्टेबल मला वाटणारं असं घर मी तुम्हाला दाखवते. या.